मला महिलांना, राष्ट्रवादी महिलांना इतका आनंद होत आहे की आज आपले शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत। त्याच्यामुळे आमच्या बहिणींना, राष्ट्रवादीच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचे भैया आज निवडून आलेले आहेत आणि इथून पुढे आमच्या बहिणींसाठी भैया खूप काही काम करतील आणि इथून मागे केलेले पण आहेत। आमच्या भैयांना, आमच्या बहिणींचा सगळ्यांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहणार आहे। विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा, नगर का नेता कैसा हो संग्राम भैया जैसा हो, नगर का मंत्री कैसा हो संग्राम भैया जैसा हो, संग्राम भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। प्रथम मी नगरकरांचे आभार मानतो ज्यांनी संग्राम भैयाला जे मतदानारूपी आशीर्वाद दिले, सर्वांचे मी आभार मानतो। आणि सत्याचा नेहमी विजय होत असतो, लोक किती ओरडू, जे सत्य असतो तो सत्यच असतो, त्याचा विजय निश्चित होतो। संग्राम भैया पुन्हा, संग्राम भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, विश्वास जुना संग्राम भैया। भिंगार शहरातील सकल हिंदू समाजाने संग्राम भैयांना जो पाठिंबा दिला त्याची पावती आज त्यांच्या मतदानात लीडच्या रूपाने सर्वांना भेटलेली आहे। असंच सकल हिंदू समाज सर्व संग्राम भाईंच्या पाठीशी कायम उभा राहील। जय श्रीराम। जय भीम, जय श्रीराम। मी नितीन जमदाडे भिंगारकर। आज जे काही भिंगार मध्ये काम झालेलं आहे त्याची पावती आम्ही पूर्ण भिंगारकरांनी मिळून संग्राम भैयांना दिलेली आहे। आमचा विश्वास जुनाच होता आणि संग्राम भैया पुन्हाच आलेले आहे। जय श्रीराम, जय भीम। संग्राम भैया तुम आगे बढ़ो। नितीन जमदाडे भिंगारकर। संग्राम भैयांनी जे भिंगार मध्ये काम केलेले आज त्याची कामाची पावती आपण सगळ्या भिंगारकरांनी त्यांना मिळवून दिलेली आहे। प्रथमतः संग्राम भाईंचं मी अभिनंदन करतो, सलग तिसऱ्यांदा निवड झाली। तसंच सर्व नगरकरांचे पण आभार मानतो। महाराष्ट्रात अहिल्यानगरची निवडणूक अशी झाली नाही तर कोणता मोठा नेता आला ना, कोणतं काय आला आपल्या सभेला ना, संग्राम भाईंनी कोणती सभा घेतली ना काही। फक्त जे काही निवडणूक झाली ती फक्त संग्राम भाईंनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर झाली आणि संग्राम भाईंच्या मागे जी तरुणांची फळी आहे ह्या फळीने टोटल सर्व काम केलेलं आहे। याच्यामुळे संग्राम भाईंचा विजय हा निश्चित होता। फक्त विरोधकांनी काय केलं, थोडंसं नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला किंवा संग्राम भाईंचं असं, संग्राम भाईंचं तसं, हे मत पाडणार नाही, ते मत पाडणार नाही, असं काही नाही। संपूर्ण नगरकरांचा काळजाचा, हृदयाचा ठोका म्हणजे संग्राम भैया। त्याच्यामुळे इथं कोणतंही काही कोणाचं चालणार नाही। इथं फक्त एकच, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा। माझं नाव साहेबराव शंकर कात्रे, राहणार लालटाकी, भारतपूर कॉलनी, 10 नंबर वार्ड। मी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष, अनुसूचित जाती जमातीचा महायुतीचा कार्यकर्ता। आमचे लाडके नेते संग्राम भैया जगताप साहेब हे 2 वेळेस नगर शहरामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत, निवडून आलेले आहेत। नगर शहरामध्ये जे काम याच्या आधीचे आमदार खासदारांनी केलं नाही ते काम संग्राम भैया जगताप साहेबांनी केलेलं आहे। आणि संग्राम भैया जगताप साहेबाला नगर शहराची पावती म्हणून आज या ठिकाणी रेणुका माता मंदिर, MIDC या ठिकाणी 23 तारखेला मत मोजणीच्या वेळेस विजय केलेला आहे नगरकरांनी।
नगरकरांना माहित आहे की संग्राम जगताप साहेबांमुळं आणि आमदार संग्राम भैया जगताप दुसरा पर्याय कोणताच नव्हता। कोणतेही आमदार आज नगर शहरामध्ये 4-5 वेळेस याच्या आधी बी आमदार झाले, परंतु त्या आमदारांनी नगर शहराचा विकास केलेला नाही। आणि संग्राम भैयांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून ती दिलेली आहे। संग्राम भैया जगताप साहेबांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ही पावती आज डिक्लेअर केलेली आहे आणि अन्नधान्य नागरिक पुरवठा मंत्री संग्राम भैया जगताप साहेब राहणार आहे। संग्राम भैया जगताप साहेबांना दिव्याची गाडी नगर जिल्ह्यामधून मिळणार आहे आणि महायुतीचे सरकार आलेलं आहे हे डिक्लेअर केलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार कैसा हो, संग्राम भैया कैसा हो, नगर का आमदार कैसा हो, संग्राम भैया कैसा हो, काय म्हणता नगरकर, काय म्हणता नगरकर, काय म्हणता नगरकर, नगर का आमदार कैसा हो, संग्राम भैया कैसा हो। जय श्री राम, जय श्री राम। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आपलं नगर, आपलं नगर, आपलं नगर, विश्वास जुना संग्राम भैया। हा जो विजय आहे आजचा ह्यो विकासाच्या मुद्द्यावर झालेला आहे आणि ही जी निवडणूक आहे ही बाईंनी नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। आणि जे काही आहेत ना हे बाकीचे यांनी परत पुढचे तोंड वरती काढायचं नाही, इथं फक्त बाईंचा विषय, त्याच्यामुळे बाकीचं काही सांगायची गरज नाही। हे विकासावर निवडणूक लढवलेली आम्ही, ही दहशत ताबेमारी हे विषय सगळे बंद करून टाका। तुम्ही काहीतरी विकासावर बोला, तुमचा विकास काय आहे, इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले हे विषय सोडून द्या तुम्ही आणि हे काम होणार आहे। जनतेने एकच विनंती, यांच्यावर काही विश्वास ठेवू नका, हे निवडणूक बाईंची आहे आणि तुम्ही पुढे बाईच निवडून येणार आहे आणि पुढच्याच परत यांना कोणी फॉर्म बी भरायचा विचार करायचा नाही। पुढच्याच यांना परत फॉर्म जे मागे गेल ना त्या टायमाला आपलं फॉर्म माघारी घ्यायचं, घरी बसायचं आणि फक्त बाईंना मतदान करायला जायचं। विरोधकांना बी सांगतोय मी हेच। नगरवाले द्यायचे काय आम्हाला, जाऊन दे गाड्या, जाऊन दे गाड्या, जाऊन दे। भैया तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा विश्वास जुना।